हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश शलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची वॅकन्सी आणि अपडेट घेऊन आलेलो आहो. यामध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जी वॅकन्सी आहे ती आलेली आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता स्टाफ नर्स हे पद आहे. टोटल पोस्ट 550 आहे ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला 550 वॅकन्सी बघायला मिळत आहे. त्यापैकी महाराष्ट्रात किती स्कूल आहेत आणि महाराष्ट्रात किती वॅकन्सी भरल्या जातील त्याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण तुमची एलिजिबिलिटी म्हणजेच तुमचा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल का आणि तुमचं जॉब लोकेशन म्हणजेच GNM याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो का, की फक्त BSc नर्सिंग फॉर्म भरू शकतो, की PBBSc नर्सिंग फॉर्म भरू शकतो किंवा MSc नर्सिंग. ह्या सगळ्याविषयी मी बोलणार आहे. आणि यामध्ये रेसिडेन्शियलचा मतलब काय होतो, म्हणजे तुमची कुठल्या पद्धतीचा तुमचा जॉब असेल, तुमची शिफ्ट कशी असेल, सगळं मी यामध्ये सांगणार आहे. सर्वात पहिलं व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो आमचे यूट्यूब लर्न नेक्स्ट नर्सिंगचे यूट्यूब लाईव्ह क्लासेस रोज रात्री 10 वाजता असतात. थोडी लेवल अप आहेत. बरेच लोक एक सिंपल गोष्टींकडे जातात, ते आपल्याला नाही. आपल्याला नॉर्सेट ESIC RRB मोठ्या लेवलचा विचार करायचा असेल तर तुम्हाला डीप स्टडी करावा लागेल. त्याच अनुषंगाने लर्न नेक्स्ट नर्सिंगनी रोज रात्री 10 वाजता यूट्यूब लाईव्ह क्लासेस सुरू केलेले आहे. ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर बघू शकता. चला व्हिडिओ सुरू करूया. टोटल जागा किती आहेत पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या परमनंट वॅकन्सी आहे. याच्यामध्ये फिमेल स्टाफ नर्सच्या 550 वॅकन्सीज आहेत. कॅटेगरी वाईज विचारलं तर कॅटेगरी वाईज बघू शकता तुम्ही. फिमेल स्टाफ नर्सच्या टोटल 550 वॅकन्सी, ओपनच्या 224, EWSच्या 55, OBCच्या 148, SCच्या 82, STच्या 41 देन त्याच्यानंतर हे तुम्ही बाकीचे जे कॅटेगरीज आहेत आणि एक सर्व्हिसमॅन टोटल 55. अशा पद्धतीने हे हँडिकॅप आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू. फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. ऑनलाईन फॉर्म EMRSच्या वेबसाईटवर जायचं तुम्ही आणि फॉर्म भरू शकता. 23/10 म्हणजे सुरू झालेलं आहे. 23/10 म्हणजे 23 ऑक्टोबर 2025पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आणि जे एज लिमिट आहे ही शेवटची तुमच्या 23 ऑक्टोबर 2025नुसार पकडलं जातं. पे लेवल जर विचारलं तुम्हाला फिमेल स्टाफ नर्सेससाठी तर लेवल 5 आहे. 29,200 तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. म्हणजेच 29,200 प्लस TA, DA, HRA आणि बाकीचे अलाउन्सेस आणि 10% तुम्हाला एक्स्ट्रा बेसिकचे DA मिळेल. का बरं? जस्ट बिकॉज तुम्ही इथे रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळं तुम्हाला 24/7 बाय तुम्हाला त्यांच्या हॉस्टेललाच राहावं लागेल. ठीक आहे. बाकीचे जे सुट्ट्या आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे ॲज पर तुम्हाला नियमानुसारच मिळेल. सेम जे EMRSचे जे ट्रायबल मिनिस्ट्री आहे त्याच्यानुसारच तुम्हाला काय म्हणतो हे मिळेल. अकॉर्डिंग टू द सेंट्रल गव्हर्नमेंटचेच रूल्स अँड रेग्युलेशन इथे सुद्धा लागू होतील. डोंट वरी. तर तुम्हाला ते सुट्ट्या आणि बाकीचे जे मेडिकल फॅसिलिटीज एव्हरीथिंग सगळं तुम्हाला ॲज पर गव्हर्नमेंटनुसारच सेंट्रल गव्हर्नमेंटनुसारच मिळेल. बट तुमचा पे लेवल इथे कमी ठेवण्यात आलेला आहे. बट ह्या पे लेवलला 10% तुम्हाला एक्स्ट्रा DA मिळणार. बिकॉज तुम्हाला हे रेसिडेन्शियल स्कूल आहे. 24/7 तुम्हाला त्या स्कूलमध्ये राहावं लागेल. जी परीक्षा असणार आहे ती पेपर अँड पेस्ट. हे MCQ बेस्डच एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये टायर 1 आणि टायर 2 एक्झाम असणार आहे. टायर 1 एक्झाम ही MCQ OMR बेस्ड पेपर पेन मोड एक्झाम असणार आहे आणि जे टायर 2 आहे जे लोक क्वालिफाईड टायर 1 होतील त्यांना टायर 2मध्ये कॉम्बिनेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन अँड MCQ OMR बेस्ड पेपर असणार आहे. लक्षात ठेवा. सो दॅट्स वाय तुम्हाला टायर 1 म्हणजे जे फर्स्ट प्री म्हणू शकता ही तुम्हाला क्लिअर करावं लागेल. त्यानंतरच नेक्स्ट लेवलमध्ये डिस्क्रिप्टिव्ह असेल आणि MCQ बेस्ड दोन्हीही पेपर तुम्हाला द्यावे लागेल. हे बघू शकता. याच्यामध्ये जे टायर 1 जी एक्झाम आहे टायर 1 म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम्स आहे. याच्यामध्ये टोटल 100 MCQज आहे. बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये टोटल पार्टमध्ये एक्झाम असणार आहे. 10 GKचे जनरल अवेअरनेस, 10 रिझनिंग, नॉलेज ऑफ ICT म्हणजे कम्प्युटरचे रिलेटेड क्वेश्चन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 30 आणि लँग्वेज कॉम्पिटन्सी म्हणजे 10 इंग्लिशचे,
10 हिंदीचे आणि रिजनल लँग्वेज म्हणजे जसं तुम्ही मराठी घेतली, राजस्थानी, वॉट एव्हर इट मे बी, सो तुम्ही इथे 30 असे मिळून तुम्हाला 100 मार्काचा पेपर असणार आहे. ओके, 2 तासाचा पेपर असणार आहे. ओके, 2 तासामध्ये 100 MCQ सॉल्व करायचे आहे तुम्हाला. ओके, ही क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये जे पास होतील त्याच्यानंतर तुम्हाला ही टायर 2 एक्झाम द्यायची आहे. ओके, ह्या टायर 2 एक्झाममध्ये तुम्हाला 2 कंपोनंट असणार आहे. काय असणार आहे? सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असणार आहे. ओके, सो जर तुम्ही नर्सिंगचे आहे तर नर्सिंगचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ 140 आणि डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स डिस्क्रिप्टिव्हचे 15 क्वेश्चन्स असणार आहे. टोटल 40 पैकी 40 आणि 15 जे क्वेश्चन आहे त्याचे 60 मार्क, असे टोटल तुम्हाला बघू शकता 55 क्वेश्चनची एक्झाम असणार आहे. 100 मार्काची हे, आणि हे 3 तासामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये बघू शकता टायर 2वरच तुमचं मेरिट लिस्ट बनेल. ओके, ठीक आहे. मार्किंग स्कीम कशी आहे? तर मार्किंग स्कीम बघा, प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि प्रत्येक रॉंग आन्सरला तुमचे 1/3 मार्क निघून जाणार. ओके, म्हणजे 0.33 मार्क्स तुमचे निगेटिव्ह होतील रॉंग आन्सरला. राईट आन्सरला 1 मार्क. ओके, तुमचं क्वालिफिकेशन काय लागेल? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इथे फक्त आणि फक्त BSc नर्सिंग आणि PB-BSc नर्सिंगच फॉर्म भरू शकते. ओके, ज्यांचं बेसिक BSc नर्सिंग किंवा BSc हॉर्न्स किंवा BSc रेग्युलर किंवा पोस्ट BSc नर्सिंग झालं, ह्या 3च कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात. इथे GNM कॅन्डिडेट फॉर्म भरू शकणार नाही. ओके, लक्षात ठेवा. ओपनचे कॅन्डिडेट 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ओके, फिमेल स्टाफ नर्ससाठी आहे. ओपन असाल तुम्ही, URमधून फॉर्म भरत असेल तर 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. बाकीचे जे लोक आहेत तुम्ही आपापल्या, जर OBC आहेत 33, SC ST 38, ओके, SC ST 40 वर्षापर्यंत, आणि बाकी जर तुम्ही EMRS एम्प्लॉई असाल किंवा बाकी एक्स सर्व्हिसमॅन वगैरे तर तो क्रायटेरिया वेगळा आहे, बघू शकता. सो जर तुमचं BSc नर्सिंग, PB-BSc नर्सिंग किंवा पोस्ट BSc नर्सिंग झालं आणि जर तुमच्याकडे कुठल्याही स्टेटमध्ये असाल तुम्ही, ओके, त्या स्टेटचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असेल, ओके, पर्टिक्युलर स्टेट नर्सिंग काउन्सिलचं, आणि सोबतच हा नंबर 1 क्रायटेरिया, हा नंबर 2 क्रायटेरिया, हा नंबर 3मध्ये कमीत कमी 2.5 अडीच वर्षाचा तुम्हाला कमीत कमी 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा अनुभव पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. इथे एक्सपिरियन्स PB-वाल्यांना पण लागेल, इथे BSc-वाल्यांना पण लागेल, आणि BSc हॉर्न्स म्हणजे हे जे 100 हॉर्न्स BSc नर्सिंग पूर्वी होतं, आता नाही आहे, सध्या एम्समध्ये वगैरे आहे असं मी ऐकण्यात आलेलं आहे. ओके, तर हे सुद्धा काही याच्यामध्ये करू नसता, फक्त BSc नर्सिंग लक्षात ठेवायचं आणि पोस्ट BSc नर्सिंग हेच लोक इथे अप्लाय करू शकतात. एज रिलॅक्सेशन बघू शकता आपापल्या कॅटेगरीनुसार. ओके, कास्ट सर्टिफिकेटची जर गोष्ट केली, जर तुम्ही OBC किंवा EWSमधून तुम्ही जर अप्लाय करत असाल, ओके, OBC किंवा EWS सर्टिफिकेटमधून जर तुम्ही जर अप्लाय करत असेल, बघा OBCला 27% रिझर्वेशन आहे, बट तुमचं जे NCL आहे हे सर्टिफिकेट 2024-25 हवं, आणि ते पण सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, यालाच सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटलाच आपण OBC NCL म्हणतो. ओके, तर हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही RRBसाठी, ओके, किंवा नॉर्सेटसाठी जर फॉर्म भरला असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे OBCचे. SC STला जर तुमचं स्टेटचं सुद्धा कास्ट सर्टिफिकेट असेल ते चालेल, बट EWSवाल्याला सुद्धा यावर्षीचं नवीन काढावं लागेल 24-25चं. ओके, ही जे PDF आहे म्हणजे याच्यामध्ये आम्ही सगळे डॉक्युमेंटेशन टाकलेले आहे, बघू शकता. फॉर्मॅट ऑफ SC ST कास्ट, ओके, OBCची पण खाली आहे, EWSचा सुद्धा आहे आपापल्या कॅटेगरीनुसार. हा क्रायटेरियानुसार तुमचं सर्टिफिकेट हवं. ओके, तसंच सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके, नसेल तर फटाफट काढून घ्या, तुमच्याकडे 1 महिना आहे फॉर्म भरण्यासाठी. बट डेफिनेटली सांगेन की महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे पण 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे BSc PB-BSc त्या सगळ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. ओके, जे लोक नॉर्सेटसाठी अभ्यास करत आहे, जे लोक RRBसाठी अभ्यास करत आहे, जे लोक याच्यासाठी बऱ्यापैकी करत असेल, सगळ्यांनी करायचं आहे. कारण याच्यामध्ये फिमेल कॅन्डिडेटला फ्री ऑफ कॉस्ट आहे. फिमेल कॅन्डिडेटला, ओके, फीज किती लागणार आहे? फक्त आणि फक्त 500 रुपये लागणार आहे. ओके, लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त 500 रुपये इथे लागणार आहे. ओके, अदरवाईज पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे. ही सुद्धा वेगळी फीज आहे. ओके, मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी तुम्हाला 29,000 समथिंगचा ग्रेड पे दाखवत असेल पण 10% ऑफ बेसिक पे वाढेल. 10% ऑफ बेसिक म्हणजे जवळपास तुम्हाला याच्यामध्ये ऑलरेडी 29,000मध्ये 10%चे जे आहे तुमचा, ओके, तो वाढून येईल. म्हणजे जवळपास हा बेसिक तुमचं 3-9, ओके, ओके, जवळपास हेच बेसिक सध्या 35,400च्या आसपास चाललं जाणार. ओके, जे स्टाफ नर्सेस स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करतात ना त्यांच्या लेवलप्रमाणे सुद्धा सॅलरी तुम्हाला इथे मिळेल. ओके, कारण 10% त्यांनी एक्स्ट्रा देणार आहे.
ओके. सगळ्या स्टाफ EMRSवाला स्पेशल पे 10% ऑफ बेसिक पे तुम्हाला भेटणार आहे. बेसिक म्हणत आहे. ओके. DNA बेसिकमध्ये जर 10% वाढलं तुमची सॅलरी चांगली वाढते, लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर याच्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट फीजविषयी बघून घेऊ. ओके. फीज तुम्हाला किती लागणार आहे. फिमेल कॅन्डिडेटला फक्त आणि फक्त प्रोसेसिंग फीज लागणार आहे. ओके. जे फिमेल कॅन्डिडेट आहेत बघा, ऑल फिमेल SC ST कॅन्डिडेटला अप्लिकेशन फी 0 आहे बघा नॉन टीचिंगसाठी. ओके. आणि प्रोसेसिंग 500, म्हणजे तुम्हाला फक्त 500 रुपये फीज देऊन, आणि सेंटरसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातच भेटेल. एक्झामिनेशन सेंटरसुद्धा महाराष्ट्रातच भेटेल. ओके. आता आपण महाराष्ट्रात किती स्कूल आहे ते बघू. महाराष्ट्रामध्ये कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती EMRS स्कूल आहे बघा. अहमदनगरमध्ये आहे. ओके. कुठे आहे अहमदनगरमध्ये? मावेशीला. ओके. अकोले डिस्ट्रिक्टमध्ये. ओके. नेम ऑफ द स्कूल मावेशी. ओके. सुरू आहे. अमरावतीमध्ये आहे चिखलदऱ्याला. ओके. चिखलदरा अमरावतीमध्ये धारणीला सुद्धा आहे. चंद्रपूरला राजुरा तालुक्यामध्ये देवाडा या विलेजला आहे. ओके. लक्षात ठेवा. चंद्रपूरला. धुळेला आपल्याला 2 स्कूल आहे बघा. किती स्कूल आहे धुळेला? 2 आहे धुळेला, आणि दोन्हीही फंक्शनल आहेत. भाडणे आणि पिंपळनेर हा 2 ठिकाणी आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये 1 2 3 4 स्कूल दिसतात. अहेरीला 1 आहे, भामरागडला 1 आहे, चामोर्शीला 1 आहे, धानोऱ्याला 1 आहे. ओके. सगळे फंक्शनल आहे, लक्षात ठेवा. अजून गडचिरोलीला 3-4 स्कूल आहे, भरपूर आहेत. 7 ते 8 स्कूल आहे गडचिरोलीमध्ये, बघू शकता. विदर्भाचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहे. एटापल्लीला आहे, कोरचीला आहे, कुरखेडाला आहे. ओके. गोंदियामध्ये देवरीला तालुका आहे, बोरगाव बाजार. ओके. इथे सुद्धा तुम्हाला बघू शकता. त्यानंतर नागपूरला रामटेक खैरीला आहे. नागपूरमध्ये पण स्कूल आहे बघा, रामटेकमध्ये खैरीला. ओके. फंक्शनल आहे. नांदेडमध्ये तुम्हाला किनवट वालकी बुद्रुकमध्ये आहे. नंदुरबारमध्ये अक्कलकुवा. ओके. अक्कलकुवाला आहे. नंदुरबारमध्ये अजून एक आहे, आमलेडला आहे, जे ST ग्रस्त. ओके. जे सोशल ट्राईबचे जे लोक आहेत त्या रिजनमध्ये जास्त, तिथे जास्त स्कूल आहे. ओके. नंदुरबारमध्ये 1 2 3 4 5 6 स्कूल तुम्हाला दिसतात. ओके. शहाडेला 1 आहे, लक्षात ठेवा. ओके. नवापूर, शहाडे. ओके. नंदुरबार, दोंगन सांगली, खेरवाडा. ओके. आणि नाशिकमध्ये तुम्हाला बघू शकता किती स्कूल आहे नाशिकला. 1 2 3 4 5 6 7 स्कूल, 8 स्कूल आहेत नाशिकमध्ये बघा. किती आहे नाशिकमध्ये स्कूल? खूप महत्त्वाचे आहे ह्या गोष्टी. ओके. बालगण, दिंडोरी, इगतपुरी. ओके. हे सगळे, हे तो ब्लॉक आहे आणि ही शाळा आहे. प्रत्येक ह्या गावामध्ये शाळा दिसते तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर चाकणापूर, नाशिक, देगाव, शिंदे दिगर. ओके. बोपर्डी, दपचारी. पालघरमध्ये दापचारी, जवाहर, कोरेगाव, कंबलगाव. ओके. सावने. ठाणेमध्ये शेंडे, आणि यवतमाळमध्ये सुद्धा 1 आहे, चिंचोनी बोतनी, मारेगाव तालुक्यामध्ये. कळलं का सगळ्यांना? जवळपास किती स्कूल आहे? खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जवळपास 37 स्कूल आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. 37. हे प्युअरली रेसिडेन्शियल स्कूल आहे, म्हणजे तुम्हाला त्या स्कूलमध्येच राहावं लागेल. तुम्हाला 24/7 तुम्ही ऑन ड्युटी असणार आहे. ओके. लक्षात ठेवा. काहीही झालं, कारण ह्या स्कूल्समध्ये मुलं कम्प्लिटली राहतात, तिथे शिकतात. ओके. जेव्हा त्यांना सुट्टी असेल तेव्हा तुम्हाला सुद्धा सुट्टी असेल. ओके. जशी स्कूलला सुट्टी असते त्याच पद्धतीनं तुम्हाला सुट्टी असेल. ओके. सोबतच तुम्हाला बाकी जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे सगळे इथे लागू होतील. जरी तुम्हाला लेवल 5 दिसत आहे, त्याच्यामध्ये 10% एक्स्ट्रा बेसिक पे भेटणार आहे तुम्हाला, महत्त्वाची गोष्ट. ओके. म्हणजे तुमची सॅलरी जवळपास 70 ते 80 हजार सॅलरी इथे जाऊ शकते. ओके. सो मला असं म्हणायचं आहे की जे लोकंसुद्धा प्रिपरेशन करत आहे तो प्लीज हा फॉर्म भरा, अभ्यास करा. ओके. जो टायर 1 आहे, टायर 1 प्युअरली हा नॉन नर्सिंगचा पार्ट आहे. तुम्हाला भरपूर यूट्यूब चॅनल्स आहे, कसा अभ्यास करायचं, कुठलं काय काय बघू शकता याविषयी. DMER असो, याच्याविषयी मी लवकरच सेशन घेणार आहे की तुम्हाला काय बघायचं आहे, तुम्हाला कुठून GK प्रिपेअर करू शकता, कुठून तुम्ही रिझनिंग प्रिपेअर करू शकता, कुठले पुस्तकं वापरायचे, याविषयी आपण एक ऑनलाईन सेशन घेऊ. ओके. त्यामध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सांगेन. बट अभ्यास सुरू ठेवा. ही सुद्धा परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ही जे EMRSची होईल. ओके. सो कंटिन्यू अभ्यास करा. डेफिनेटली तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. थँक्यू. धन्यवाद.